देवाय देव सुनिताय तेल हस्ताज्ञाता श्री भगवान का परमात्मा श्री महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज शांति ब्रह्म एकनाथ महाराज आदि गुरु श्री शंकराचार्य इत्यादि सब संतों के अलौकिक हेतु की अकारण करुणा से कृपा से ज्ञानेश्वरी के 11वें अध्याय के विचार के प्रसंग में हम लोग 23वें श्लोक का विचार कर रहे थे। भगवान परमात्मा का रूप देख करके और दुरूपताओं सर्वांचिका स्थिती झाली त्याच्यानंतर लोकांना प्रव्यथिता त्याचंच वर्णन माऊली करतात। हे बापुडी लोकसृष्टी मोठकीची पाहिली तिथे आणि दुःख काळिंदीची आटती झाडे होऊन हे बापडी लोकसृष्टी म्हणजे ही बिचारी लोकांची सृष्टी दुःख काळिंदीच्या तटी दुःख रूपी कालिंदी यमुना तिच्या तटावर दुःख कालिंदीच्या तटी कालिंदी जसं काय ही बिचारी लोकसृष्टी व्यर्थच तिच्याकडे पाहिले असता दुःख रूपी यमुना नदीच्या तीरावरील वृक्षाप्रमाणे करपलेली दिसतात। ज्याप्रमाणे कालियानाग जेव्हा कालिंदीच्या उदरामध्ये विराजमान होता तेव्हा ती सर्व तिथं जवळचे असणारे झाडं झुडपं हे त्या कालियाच्या विषाने जळून जात असत, म्हणजे नष्ट होत। त्याप्रमाणे ही दुःखरूपी काळिंदीच्या तटावर जसजशी झाडं जळून खाक होतात तशी ही सृष्टी जणू काय जळून खाक दग्ध होऊन राहिलेली आहे। तुझा महामृत्यूची आशा घरी आता ही त्रैलोक्य जीविताची तरी शोक दोरात लहरी आंदोलत असे। काय बोलतात? तुझा महामृत्यूची आशा घरी तोच हा जणू काय महामृत्यूचा समुद्र तुझ्या महामृत्यूच्या समुद्रात आता हे त्रैलोक्य जीविताचे तरी आता ही त्रैलोक्य जीविताची नौका शोकरूपी हिला शोक दुर्वात शोकरूपी वादळातील लहरींना लाटांना असं हेलके खात आहे। जशी ही सृष्टी आहे तसंच स्वतःविषयी बोलतात। हे तर कोकोणी जरी वैकुंठे ऐसे हन ध्वनी पहिला वचते जे तुझं लोकांचे काही वाटे तू ध्यान सुख देतो। हे तर जरी वैकुंठी कोकण या ठिकाणी जर रागावून भगवान श्रीकृष्णाने ऐसे हनुमने पेला वचते अचानक सहज कदाचित असं म्हणेल जे तुझ लोकांचे काही वाटे तो
ध्यान सुख हे भोगी. असे यदा कदाचित भगवान परमात्मा असं म्हणतील, रागावून लोकांचं काय घेणं देणं रे, स्वतःचं पहा. असं जर भगवान परमात्मा रागावणे यदा कदाचित तुम्ही मला म्हणाल आणि तू बस ध्यान सुख भोग, लोकांची चिंता न कर, तो ध्यान कर आणि त्याचा आनंद तो ग्रहण कर. असं जर भगवान परमात्मा म्हणतील तर अर्जुन बोलतो, आणि लोकच घाबरलेले आहेत असं नाही, तसाच मी सुद्धा घाबरलेलो आहे. तरी जी लोकांचे केलं साधारण, वाया आड स्वतःचे ओढण, केली सहसा म्हणे प्राण माझे चितामध्ये. तरी जे लोकांचे कीर साधारण, वाया आड स्वतःचे ओढण, तरी फालतू लोकांचं, सामान्य लोकांची आड म्हणजे लोकांना पुढे का करतोस, त्यांना पुढे घालून, आडवे घालून, त्याला ढाल रूपानं बनवून सांगतो की लोक घाबरतात, लोक घाबरतात. हे कशाला? तुला मी रूप दाखवले, लोक घाबरत नाही त्यामुळे तू तर घाबरत नाहीस ना, तुझी तर समस्या नाही ना. असं भगवान म्हणतील. केवी सहसा म्हणून का असं जर म्हणतील तर अर्जुन बोलतो, सहसा म्हणे माझेचे प्राण कापते. एकदम म्हणतात अर्जुन म्हणतो, अरे माझेच प्राण तर कापायला लागले, दुसरे त्रस्त होते, यात समस्येला मी त्रस्त झालो. ज्यामुळे ज्या मज संहार रुद्र कवासी दे, ज्या मज भेने मूर्ती लपे, तो मी येथे आहाळ वहाळी कापे, ऐसे तो केले. ज्या माझ्या भीतीनं संहार रुद्र, जगाचा संहार करणारा रुद्र सुद्धा थरथर कापतो. ज्या मज भेने मृत्यू लपे, ज्या माझ्या भीतीमुळे मृत्यू लपून राहतो, तो मी येत आहाळ बहाळी कापे. तोच अर्जुन म्हणतोय, तोच मी या ठिकाणी आहाळ बहाळी म्हणजे अत्यंत फार थरथर कापतोय. ऐसे तुवा केले हे देवा, अशा प्रकारे तू मला केलेला आहेस. परी नवल बापा हे महामारी, या नामा विश्वरूप जरी, हे व्यासुरपणे हारी भयासे आली. परंतु अरे बापा, ही महामारी आहे, हे आश्चर्य. ही महामारीच आहे. याला जर आपण विश्वरूप म्हटलं, या नाम विश्वरूप जरी, ही व्यासुरपणे हारी भयासे आली. हे बापा भगवंता, ही महामारी, हे नवल आश्चर्य. या नाम विश्वरूप जर, हिला जर विश्वरूप हे नाम दिलं तर हे व्यासुरपाने हारी भयासे आले. हे विक्राळ स्वरूपाने भीतीलाही माघार घ्यावयास लावते, भीतीलाही भीती दाखवतं. असे भगवंताचं स्वरूप आहे. आणि त्याच स्वरूपाचं वर्णन करताना बोलतात, नभस्पृशं दीप्तमनेकवर्णं, व्याताननं दीप्तविशालनेत्रं, दृष्ट्वा हि त्वां प्रव्यथितान्तरात्मा, नभस्पृशं दीप्तमनेकवर्णं, व्यातानं दीप्तविशालनेत्रं. सांगतात नभस्पृशं, हे भगवंताचं, हे विष्णू तुमचं रूप कसं आहे, हे विष्णू नभस्पृशं.
आकाशाला स्पर्श केलेलं दीप्तम अनेकवर्णम, दीप्त प्रज्वलित अनेक वर्णम, अनेक वर्णाचं, व्याप्तानम व्याप्तमानम, व्याप्त अर्थात उघडलेलं आहे मुख ज्याचं, दीप्त विशाल नेत्र, प्रदीप्त विशाल नेत्र आहेत, फार मोठाले नेत्र आहेत ज्याच्यामध्ये अशा तुझ्या स्वरूपाला पाहून त्वाम दृष्टा, देवा अशा तुला पाहूनच प्रव्यथितांतरात्मा, प्रकृष्ट रूपाने व्यथित दुःखित झालेला आहे अंतरात्मा, अंतःकरण ज्याचं असावी, धृतिम श्रमं च न विकामी, धैर्यास आणि सुखास प्राप्त करत नाही, मला धैर्य धारण केलं जात नाही आणि सुखही प्राप्त होत नाही. केली महाकाळेसी हती तटी, तैसी किती एकमुखे लागिते, हे वाढून यादा कुठे आकाश केले. केली महाकाळेसी हटे तटे, महाकाळेसी हटे तटे ठेली, महाकाल त्या महाकालाबरोबर सुद्धा हटे तटे म्हणजे त्यांच्याशी महाकाळाबरोबर जाणे पाहिजे ना, त्यांच्याशी सामना केला, युद्ध आरंभ केला, अशी महाकाल सुद्धा घाबरेल. म्हणजे त्यांची बरोबरी करणारी अशी किती एकीमुखे रागीते, अशी कित्येक रागीट रागाने युक्त असलेले भगवंताचे मुखे होते. तसेच ही वाढून यादा कुठे आकाश केले, ही मुख इतकी वाढली, ही मुख वाढल्यामुळे दाखोटे आकाश केले, आकाश सुद्धा लहान पडलं, इतके भगवंताचे मुख वाढले. त्याचंच वर्णन करतात. ही कशी मुख, गगनाचे निवाळपणे नाकळे, त्रिभुवनीची आहे वार्यान भेटळे, याचे निवापागी जळे कैसे धरावीत असे. गगनाचे निवाळपणे नाकळे, गगन म्हणजे आकाश, आकाशाच्या मोठेपणाने तो आकळेना, म्हणजे आकाशाचं मोठेपण आकाशाला वाटलं की आपण त्याला आपल्यामध्ये सामावून घ्यावं, परंतु आकाशाच्या मोठेपणामध्ये सुद्धा तो आकळला जात नाही, एवढा मोठा. त्रिभुवनीची आई वारिया न भेटाळली, सगळा त्रिभुवनातील वाऱ्याने ही जी मुखे वेष्टिली जात नव्हती, आच्छादिली जात नव्हती. म्हणजे पंचमहाभूत सुद्धा त्याला आपल्यामध्ये विलीन करू शकत नव्हती. पंचमहाभूत त्यांना संकोचित करण्यास समर्थ नव्हती, अशी ही पंचमहाभूते. म्हणजे असं भगवंताचं मुख होतं. ययाचे निवापा, हे नाही, ययाचे निवापा आगी जळे कैसे धडाडीत असे. याचे निवापा म्हणजे या भगवंताच्याच वाफ्याने अग्नी जळू लागला, अशी मुख कितीशय अतिशय धडाडीत म्हणजे धडकत होती. ती सगळी बाहेर अशी मुख येत होते.
भगवंताच्या रूपाचे वर्णन करतात अनेक वर्ण. देवीची का सारखी एक नव्हे, येत वर्णावर्णाचा भेद आहे. मुखाची प्रळी सावा मुलाहे वर्णियाचा. देवीची का सारखी एक नव्हे. आता ही रूप तुम्हाला वाटत असेल की मग एक दुसऱ्यासारखी मुख होती का? तर नाही. एका सारखी एक नव्हे, येत वर्णावर्णाचा भेद आहे. वर्ण अवर्ण यांच्यात फार भेद होता. ओकाची प्रळी सावा मुलाहे वर्णियाचा. तर काय सांगावं? याचा वन्नी प्रळय सावा आहे. याचा वन्नी अग्नी प्रळयामध्ये सुद्धा सहाय्य होऊ लागला. एवढा प्रळयाला सहाय्यता करू लागावा इतका भगवंताच्या मुखाचा वन्य होता. म्हणजे इतकी महान भगवंताची मुख. व्याख्यानांचं प्रतिपादन करतात की तयाही तोंडी आणि तोंडी दात दाळा जाणे. जयाचे अंगीची दिव्य होडी, जे त्रैलोक्य की राखोंडी, की तयाची तोंडी आणि तोंडी दात दाळा. जयाच्या अंगीची आदित्य होडी, ज्या भगवान परमात्म्याच्या स्वरूपाची एवढी दीप्ती होती, एवढा प्रकाश होता की जय त्रैलोक्य की जे राखोडे, च्या प्रकाशानेच जणू काय त्रैलोक्य राख होईल एवढी दीप्तिमान. कैसा वारया धनवान, की तयाही तोंडी आणि तोंडी दाताळा. तयाही तोंडी आणि तोंडी दात दाढा एवढंच आहे. त्यामध्ये सुद्धा त्यालाही तोंडे आहेत व तोंडात दात व दाढा आहे. म्हणजे सगळ्यालाच तोंड, राखीलाही तोंड, त्या तेजालाही तोंड आणि त्याच्या दाताने दाढा. मग आता एवढं जरी विचित्र असलं, पहिलंच तेज, अंगाचं तेज, त्या तेजावर तोंड, तोंडात दाढा, त्याला असं जर असतील तर अकराळ विक्राळ भगवंताचं होतं. त्याच्यामुळे पंचमहाभूतावरही परिणाम झाला. कैसा वारा या धनुर्वात चढला, समुद्र की महापुरी पडिला, विषाग्नी मारा प्रवर्तला वडमानल असे. अशी काय स्थिती झाली? कैसा वारा या धनुर्वात चढला. कसं काय? या वाऱ्यालाच धनुर्वात झाला. म्हणजे धनुर्वात झाल्यावर मनुष्याचा धनुर्वात चढला किंवा वाकडेच होते ना, तसे राहिले तसेच धनुष्यासारखा वाकडा ना, तिला धनुष्यासारखी वाट धनुर्वात. तर आता जसं वाऱ्यालाच धनुर्वात चढला, वाडाच वाकडा तिकडे झाला, याच्यासारखाच. पुन्हा समुद्र की महापुरी पडला, जणू काही महापूर आला आणि समुद्र त्याच्यात पडला, अडकला, अशी स्थिती झाली. महापुरात काही समुद्र अडकला की महापुरात समुद्राला जाऊन मिळतात, परंतु जणू काय महापुरात समुद्र अडकावा, तशी स्थिती झाली. विषाग्नी मारा प्रवर्तला बनवाला असे. विषाग्नी जणू काही वडवानळाला मारायला निघाला. ते वडवानळच समुद्र प्रळयाच्या काळी भडकतो आणि सगळ्या जगाला नष्ट करतो, परंतु जणू काय विषरूपी अग्नीच वडवानळाला सुद्धा नष्ट करण्याला निघाला, अशी स्थिती झाली. ओ हळाहळा पियाले, नवदंबरण मारा प्रवर्तले, तैसे संहार तेजाया झाले मदन देखा. हळाहळ जे विष आहे, जणू काही ते अग्नीच पियाले. हळाहळ विषाला जणू अग्नीला ग्रासन केलं, हे ना.
नवल मरण मारा प्रवर्तले, मरण मारण्याकरिता प्रवृत्त झाला किंवा मरणच मारायला धावलं. एक नाही अग्नी जसं आला निष्प्रवास, मरण जसे मरण्यास तयार व्हावे ते मरण मरायला प्रवृत्त झालं. मरण म्हणू लागलं मलाच मारायचंय असं होतं का? नाही. तैसे संहार तेजा झाले वगैरे देखा, त्याप्रमाणे या संहार तेजा तेजाला जसं मुख झाला आहे असं समजा. जसं संहाराच्या तेजालाच तोंड आली हे तुम्ही समजा. आता पुढे पहा, परी कोणे माने विशाळ, जैसे तुतलिया अंतराळ आकाशाशी कव्वाळ पडून ठेवली. परंतु कोणी माने, कोणत्या रीतीने? आकाशाशी विशाळ अंतराळ तुतलिया, विशाळ अंतराळ तुतलिया म्हणजे मोठं एक मोठं मुख तुटून पडलं. तर तसं कोणत्या रीतीनं ही मोठी मुख आहेत? कशा प्रकारे? कोणी माने विशाळ, तर कोणत्या रीतीनं हे तोंड मोठले आहेत? सांगतात जैसे तुतलिया अंतराळ आकाशाशी कव्वाळ पडून ठेवली. ज्याप्रमाणे अंतराळ अंतरिक्ष तुटलं तर आकाशाला जशी खिंड पडून राहावी, भोग पडून राहावं, तसे हे मुख वाटायला लागले. म्हणजे आकाशाला सगळं मोकळंच असतं, तोंड एवढं तसं भगवंताचे मुख हे आकाशासारखी विशाल मोठाली मुख. किंवा ही मुख कशी होती सांगतात, ना तरी का केसुनी वसुंधरी, जय हिरण्याक्षरी गालावरी, तै उघडले हाटकेशरी, जीवी पाताळ कुहर. ना तरी किंवा हिरण्याक्षाने वसुंधरी म्हणजे पृथ्वी, या पृथ्वीला आपल्या बगलेत घालून मध्ये विवरात बसला, बिळात बसला. तै उपडले हाटकेश्वरी, हाटकेश्वर अर्थात पाताळातील महादेव, जे पाताळ कुहर उपडले. जे पाताळ कुहर म्हणजेच पाताळ गुहेचे जसं दार उघडावं त्याप्रमाणे या भगवंताचे तोंड उघडलेले आहे. कारण की पाताळात जायचं म्हटल्यानंतर जी पृथ्वी सगळे घेऊन जायची, तर तिचं तोंड किती मोठं पाहिजे. तसंच या ठिकाणी झालं. तैसा अवतारांचा विकास, माझी जीवांचा आगळाची आवेश, त्याप्रमाणे तोंडांचा विकास झाला. तोंड ही पसरली आणि त्यामध्ये वेगळाच जीवांचा विकास झाला. जीवा लागल्या. विकास त्याचप्रमाणे तोंडांचा विकास, माझी जीवांचा आगळाची आवेश आणि त्यामध्ये वेगळाच जीवांचा प्रवेश होता. विश्व न पुरे म्हणून घास न भरीच पुढे. हे विश्व सुद्धा पुरणार नाही, कमी पडेल म्हणून त्याने कौतुकाने विश्वाचा घासच घ्यायला तयार झाला. पुरतच नाही तर काय करावं? घासाला पुरेला जग एवढे तोंड भयानक, मग तो घासच घ्यायला तयार झाला नाही. हो. आणि पाताळ वेळांची फुतकारी, गरळ ज्वाळ लागती अंबरी, तैसे पसरले वदन दरी, माझी हे जेव्हा. आता हे जेव्हा कशी दिसत होते? ज्याप्रमाणे पाताळ वेळांच्या फुतकारे, पाताळात असणाऱ्या सर्पांच्या फुतकाराने
फुत्काराने अंबरी गळ ज्वाला लागते, आकाशामध्ये विषयाचा अग्नी लागतो. एवढा त्यांचा प्रभाव. त्याप्रमाणे जीवांचा या वदनाच्या दरीमध्ये, तोंडाच्या दरीमध्ये ही जिव्हा है ना, वदन दरी माझी ही जिव्हा पसरली. या जिव्हा अशा लाल 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 या तोंडाच्या दरीमध्ये पसरलेल्या आहेत. म्हणजे ह्या तशा अग्नीसारख्या जिव्हा दिसू लागल्या. मग त्यातले काढून प्रलय विजूची जुबाडे, जैसे पन्नासे गगनाचे उडे, तैसे आवाळवावरी आंकडे धगधगीत दाढांचे. ज्याप्रमाणे प्रलय विजूंची जुंबाडे काढून प्रलयाच्या विजेचे समुदाय काढले, जैसे गगनाचे होडे पन्नासे. प्रलयकालचे जे विजय आहेत ना, त्याचे समुदाय बाजूला एकट्ठा करून ठेवले. किती प्रकारचे किंवा जैसे पन्नासे गगनाचे उडे, किंवा आकाशाचे बुरुज बांधले. आकाशाचे बुरुज शृंगारित करावे. तैसे आवाळवावरी आकडे धगधगीत दाढांचे. त्याप्रमाणे ओठाबाहेर दाढांचे आकडे धगधगीत. ना दाताच्या दाढ आहेत ना, अशा बाहेर येऊन धगधग जाऊ लागले ओठांच्या बाहेर, एवढे प्रकाशित होते. त्याच वेळेस नेत्राची स्थिती सांगतात. दीप्त विषाद नेत्र. नेत्र कसे होते? दीप्त विषाद नेत्र. आणि ललाटपटाची खोळे, जैसे भयाते भेडलेता ते डोळे. हो काजी महामृत्यूचे रुमाळे कडवसा राहिले. आणि ललाटपटाची खोळे किंवा ललाटपट मस्तकाच्या खोळीमध्ये ज्याप्रमाणे भयाते डोळे भेळतात, भीतीला जणू काय डोळे, भीतीला जणू काय डोळ्यानं भीती दाखवते. हे काय बरोबर. आणि ललाटपटाची खोळे, जैसे भयाते भेळविताते डोळे. हो काजी महामृत्यूचे उमाळे कडवसा राहिले. भगवान परमात्म्याच्या जसं ललाटरूपी वस्त्राच्या खोळीमध्ये असलेले डोळे हे भीतच असतात ना. हे जसे काही भीतीलाच जणू काय भीती दाखवतात. हो काजी महामृत्यूचे उमाळे, अथवा हे डोळे जणू काय महामृत्यूचे लोटच असून, उमाळे म्हणजे प्रवाह लोट, कडवसा राहिले. कडवसा अर्थात अंधारात राहिलेले आहेत. हे जणू काही महामृत्यूचे डोळे अंधारात राहिलेले आहे. जणू काय अंधारात स्थित आहे. ऐसे वाहून भयाचे भोज, हेत काय निपजव पाहतोशी काज, ते नेम परी मज मरण भय आले. अर्जुन बोलतोय, भगवंता ऐसे वाहून भयाचे, अशा प्रकारे भयाचं महत्त्व स्वीकार करून हेत काय काज निपजवू पाहतोसी, तू कोणतं काम संपादन करण्यास इच्छितोस ते नेनो, ते मला काही कळत नाही, परंतु मज मरण भय आले, मला मृत्यूचं भय प्राप्त झालं. देवा विश्वरूप पाहावया डोळे,
केली ती पावल प्रतिफळे बापा देखिलासे आता डोळे निवावे तैसे निवारे. पुढे अंतिम ओळी पहा. देवा विश्वरूप पाहावयाचे डोळे केली ती प्रतिफळे पावल. तेव्हा तुम्ही विश्वरूप पाहण्याकरिता माझे डोळे निर्माण केले होते. त्याची प्रतिफळे प्राप्त झाली. मला फळ त्याची प्राप्त झाली. बापा देखीला तसे आता डोळे निवावे तैसे निवारे. तेव्हा मी तुम्हाला विश्वरूपाला डोळ्याने पाहिलं. त्याने डोळे शांत जसे व्हायला पाहिजेत तसे डोळे झाले, परंतु त्याचा परिणाम जो अंतःकरणावर झाला त्याच्यामुळे काय स्थिती झाली तीच वर्णन आपण उद्या पाहू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णात् पूर्णमेवावशिष्यते.